नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेणुताई चव्हाण कॉलेज कराड इयत्ता 12वी चिटणीसांची कार्यपद्धती या पाठ्यपुस्तकातील आपण दुसरा टॉपिक पाहत आहोत. त्यातील भांडवलाचे स्रोत यामधील कर्जाऊ प्रतिभूती हे आपण पाहत आहोत आणि त्यातील कर्जाऊ प्रतिभूतीमधील कर्जाऊ भांडवलामधील व्यावसायिक बँका हा एक प्रकार आहे जेथून आपल्याला कर्ज मिळू शकतं. तर आज आपण व्यावसायिक बँका याविषयी माहिती घेऊया. अल्प व मध्यम मुदतीचा वित्त पुरवठा करणारा हा एक स्रोत आहे. ठेव योजना, विविध ठेव योजना बँका राबवतात. मग या बँका काय करतात तर लोकांची बचत एकत्रित करून ती संस्थात्मक योजनांच्या वित्तीय गरजा भागवतात. म्हणजे काय आहे बघा, आपण सर्वसामान्य व्यक्ती आहोत, ते आपण काय करतो, सेविंग खातं काढतो, आपलं बचत खातं काढतो आणि मग ही बँक काय करते, असं अनेक जणांचे बचत एकत्रित गोळा करते आणि ज्या व्यवसाय जे आहेत, संस्था आहेत किंवा जे उद्योगधंदे करतात अशा व्यक्तींना ते अल्प किंवा मध्यम मुदतीची काय करतात, कर्ज देतात. मग यामुळं काय होतं की आपली बचत ही औद्योगिक कारणासाठी निधीसाठी आपली बचत वापरली जाते. हे महत्त्वाचं कार्य ही बँका करत असतात. तसंच हे काय करतात तर संस्थांचे उधारीचे पैसे परत करण्यासाठी किंवा मुदतीचे कर्ज परतफेडीसाठी अशा भूमिकांसाठी बँका मदत करतात. मग बँका कर्ज लोकांना का देतात किंवा हे उद्योगधंदेवाले का कर्ज काढतात तर संस्था काही जणांकडून माल उधारीवर घेतात किंवा इतर काही व्यक्तींकडून उधारीवर पैसे घेतलेले असतात, त्या लोकांचे पैसे भागवण्यासाठी. तसेच मुदतीचे कर्ज काही घेतलेलं असेल, जर 4 वर्षाचं 2 वर्षाचं असे काही कर्ज घेतले, ते कर्ज भागवण्यासाठी अशा विविध कारणांसाठी, म्हणजे थोडक्यात काय, खेळत्या भांडवलासाठी या बँका मदत करत असतात. संस्थात्मक व्यावसायिक बँका पुढील प्रमाणे कंपन्यांना मदत करतात. 1. कंपन्यांना मुदतीत कर्ज देऊ करणे, जसं की 5 वर्षासाठी 10 वर्षासाठी ते बँका त्यांना काय करतात, कर्ज देतात. तसेच कंपन्यांचे भाग आणि कर्ज रोखे विकत घेणे. आता आपण भाग विमेकरी चौथा जो टॉपिक शिकणार आहे त्याच्यामध्ये एक भाग विमेकरी हा एक प्रकार आहे. आता भाग विमेकरी म्हणजे काय, भागाची जेव्हा विक्री केली जाते, आता माहिती आहे आपल्याला भागांची विक्री ही कधी केली जाते, जेव्हा कंपनी लॉन्च होते, म्हणजे कंपनी सुरुवात होते तेव्हा कंपनी भागांची काय करत असते, विक्री करत असते. मग जर यदाकदाचित कंपनीचे भाग खरेदी केले गेले नाहीत किंवा कमी प्रमाणात खरेदी केले गेले तर कंपनीला भांडवल कसं उभारणार. मग अशा वेळेला अशा बँका भाग विमेकऱ्याचं काम करतात की तुमचे शेअर्स जरी कोणी विकत घेतले नाहीत, जे काही उरतील ते आम्ही काय करू, खरेदी करू अशी ते हमी देतात. आणि कर्जरोख्यांच्या बाबतीत सुद्धा हाच प्रकार आहे. म्हणजे ते कंपन्यांचे भाग आणि कर्जरोखे विकत घेतात, म्हणजे कर्जरोखे किंवा भाग विकत घेण्याची हमी देतात आणि कंपन्यांच्या प्रतीच्या खरेदीची पण हमी देतात. जर काही प्रॉब्लेम्स झाले पुढं जाऊन तर तेव्हासुद्धा ते कंपनींचे अशा प्रकारचे जे काही प्रमाणपत्र असतील किंवा विविध प्रतिभूती असतील त्या खरेदी करतात. त्यानंतर या संस्था काय करतात तर अल्पकालीन वित्त पुरवठा, म्हणजे खेळत्या भांडवलासाठी हा प्राथमिक स्रोत आहे, जसं व्यापारी कर्ज व बँकांचे कर्ज. बघा इथं एक आपल्याला चित्र दिसते की इथं वर्किंग कॅपिटल एक्झाम्पल्स आहेत की आपल्याला वर्किंग कॅपिटल म्हणजे खेळतं भांडवल आपण म्हणतो आणि खेळतं भांडवलसुद्धा आपण पहिल्या टॉपिकमध्ये बघितलं आहे की ज्याची मुदत 1 वर्षभरासाठी असते, त्या खेळत्या भांडवलासाठी म्हणजे दैनंदिन कामकाज चालू राहण्यासाठी या बँका काय करत असतात, उद्योगधंद्यांना वित्त पुरवठा करत असतात. पतपुरवठा करण्यासाठी बँकांनी काही योजना दिलेल्या आहेत, त्या पुढील प्रमाणे. त्यातील पहिली योजना आहे
अधिविकर्ष सवलत. अधिविकर्ष सवलत ही चालू खात्यावर दिली जाते, म्हणजे करंट अकाउंट जे आहे ते दिले जातं. आता थोडक्यात करंट अकाउंट म्हणजे काय आहे, तर हे खास व्यापाऱ्यांसाठी अकाउंट बँकेनं ही फॅसिलिटी अवेलेबल करून दिलेली आहे, की कधी कधी काय होतं, व्यापारी दररोज त्याला पैसे काढावे लागतात व दररोज पैसे भरावे लागतात. मग व्यापारी दिवसातून कितीही वेळा पैसे काढू शकतो, कितीही वेळा भरू शकतो, पण व्यापाऱ्याला कधी कधी अशी वेळ येते की त्यांना ठेवलेल्या पैशापेक्षाही त्याला जास्त रकमेची गरज असते. म्हणजे जसं की त्याच्या खात्यावर 1,00,000 रुपये आहेत, पण त्याला 1,20,000 रुपये द्यायचे आहेत. मग अशा वेळेला बँक काय करते, त्या 20,000चा पुरवठा कोणतंही तारण न घेता पटकन त्याला देते आणि त्या 20,000वर कंपनी काय करते, बँक काय करते तर व्याज आकारते. मग जेव्हा व्यापाऱ्याचा पैसा येईल तेव्हा तो ते 20,000 रुपये आपल्या स्वतःच्या खात्यावर भरतो आणि बँक जे ती जी सवलत दिलेली असते त्याचं व्याज घेते आणि ते मुद्दल परतफेड करून घेते. अशा प्रकारे चालू खात्यावर अधिविकर्ष सवलत याला बँक ओव्हरड्राफ्ट असं म्हटलं जातं. मग कर्जदार खात्यातून केव्हाही व किती वेळा रक्कम काढतो, तसेच एका ठराविक मर्यादेपर्यंतच तो रक्कम काढू शकतो. म्हणजे आता मी 20,000चं मगाशी उदाहरण दिलं, मग तिथं तुम्ही काय करू शकता की 1,00,000पर्यंतची मर्यादा दिलेली असते किंवा 50,000पर्यंतचीच मर्यादा दिलेली असते, तिथंपर्यंतच तुम्ही काय करू शकता, पैसे काढू शकता. तसेच परतफेड खातेदाराच्या सोयीनुसार, मग एखाद्या खातेदार 2 महिन्यांनी 3 महिन्यांनी असे पैशाची परतफेड करतो. आणि व्याज कसं आकारलं जातं, जे रक्कम आपल्या खात्यामध्ये आहे त्याच्या व्यतिरिक्त जेवढी जादा रक्कम काढली जाते त्याच्यावरच हे व्याज आकारलं जातं. त्यानंतर दुसरा प्रकार आहे की रोख पत. रोख पत हा सुद्धा एक काय आहे, कर्जाचाच प्रकार आहे आणि यामध्ये काय दिलं जातं तर सुविधा अधिक वर्षाच्या पद्धतीनं या ज्या सुविधा आहेत त्यासुद्धा कशा आहेत, तर जे आत्ता आपण अधिविकर्ष सवलत पाहिली, बँक ओव्हरड्राफ्ट पाहिली, त्यानुसारच दिली जाते. याला आपण इंग्रजीमध्ये कॅश क्रेडिट असं म्हणणार आहोत. मग इथं काय केलं जातं तर एखादी गोष्ट आपल्याला तारण द्यावी लागते आणि मार्जिनपर्यंत आपण कर्जदार कर्जाची रक्कम खात्यातून काढू शकतो. मार्जिन म्हणजे काय, तर बघा एखादी वस्तू आपण तारण म्हणून दिलेली आहे. उदाहरणार्थ बघूया एखादा ट्रक. मग ट्रकची किंमत ॲक्च्युली किती रुपये आहे, मग त्याचे जे 80% किंवा 60% जे काय बँक ठरवेल ती रक्कम, तिथंपर्यंत काय, समजा ट्रक आहे 10 लाखाचा, तर आपल्याला जे बँक आहे ते 6 लाखापर्यंतच काय करते, कर्ज देते. मग ती मार्जिन झालं. मग तेवढ्यापर्यंतच आपण काय करू शकतो, कर्ज काढू शकतो. व्याज पूर्ण कर्जावर न घेता जेवढी रक्कम तुम्ही कर्ज म्हणून घेतली जाते त्यावरचा आकार. समजा तुम्ही 6 लाख रुपये जरी तुम्हाला कर्ज मिळत असेल, पण तुम्ही काय केलं, या महिन्यात मला 1 लाखच पाहिजे, मग 1 लाखच घेतले, मग 1 लाखावरच तुम्हाला तिथं व्याज लागणार आहे. अशा प्रकारे रोखपत म्हणजे कॅश क्रेडिट हा एक प्रकार आहे. त्यानंतर रोकड कर्ज, कॅश लोन. बँक कर्जाची संपूर्ण रक्कम कर्जदाराच्या खात्यात जमा करते, कर्जावर व्याज आकारले जाते आणि मुद्दलाची जी रक्कम आहे ती हाताने परत केली तर उर्वरित रक्कमेवर हप्त्याने परत केली तर ती उर्वरित रक्कमेवर व्याज आकारले जाते. आता आपण जे नेहमी लोन काढतो तेच हे लोन आहे किंवा हे कर्ज आहे. मग कर्ज जेव्हा काढतो तेव्हा काय केलं जातं, सर्व जी रक्कम आहे ती खात्यावर कर्जदाराच्या खात्यावर जमा केली जाते आणि जसं त्याला पैसे लागतील तसे तो त्यातून काढत जातो. आणि शेवटचं आहे सूट देऊन हुंडी वटवणे. आता आपण अकाउंटन्सीमध्ये बिल ऑफ एक्सचेंज हा टॉपिक शिकतच आहोत. मग हुंडी म्हणजे काय, तर हे एक व्यापारी कर्ज आहे. आदेशक ड्रॉवर त्यालाच आपण सेलर असं म्हणणार आहे, जो विक्री करतो तो. आणि आदेशिती म्हणजे काय, ड्रॉविंग, जो खरेदी करतो तो. हुंडीवर सूट देऊन रक्कम मिळवणे किंवा हुंडी विकणे.
बघा, दर्शनी किमतीपेक्षा कमी किमतीने दिली जाते. हे उदाहरणाद्वारे आपण बघूया. ड्रॉवर जो आहे आणि ड्रॉवी आहे, तो कोण असतो? ड्रॉवर, त्यानं माल विकलेला असतो. आणि ड्रॉवी कोण असतो? तर पैसे देणारा असतो. पण कधी कधी काय होतं, तर ड्रॉवरला जर समजा 3 महिन्याची रक्कम असेल तर ड्रॉवरला कधी कधी पैशाची गरज असते. मग तो 2 महिन्यानंतर काय करतो? एंडॉसी म्हणजे कोण? बँकेकडे जातो आणि काय करतो, तर बँकेकडे जातो आणि जर समजा ती जे बिल ऑफ एक्सचेंज किंवा ती जी हुंडी आहे ती किती रुपयांची आहे? तर 50,000ची. मग ड्रॉवर काय करतो? बँकेकडे जातो आणि ती हुंडी बँकेत जमा करतो. मग बँक काय करते? त्याच्यावर आपलं एक ठराविक रक्कम म्हणजे 10%, 50,000चे 10% किती झाले? किती? 500 रुपये. मग हे जे 500 रुपये आहेत ते काय केले जातात? 10% 5,000 रुपये झाले. मग हे 5,000 रुपये काय करते? बँक स्वतःचं कमिशन म्हणून ठेवून घेते आणि त्याच्यापेक्षा 45,000 रुपये कोणाला देते? ड्रॉवरला देते. आणि जेव्हा कधी मुदत संपते तेव्हा बँक कोणाकडे जाते? परत ड्रॉवीकडे जाते. आणि मग बँक ड्रॉवीकडे जाते आणि ते पैसे 50,000 वसूल करते. अशा प्रकारे बँक सूट देऊन दर्शनी किमतीपेक्षा कमी किंमत बँक तिथं देते. म्हणजे हुंडीवर सूट देऊन रक्कम मिळवली जाते. म्हणजे हुंडी तिथं काय करतो? ड्रॉवर विकतो. परत एकदा, ड्रॉवर काय करतो? त्याला पैशाची गरज लागेल तेव्हा बँकेकडे जातो, बँकेकडे हुंडी देतो आणि जेवढी काही रक्कम आहे त्याच्यावर सूट देऊन त्याच्या दर्शनी किमतीपेक्षा बँक त्याला पैसे कमी देते. आणि जेव्हा मुदत संपते तेव्हा बँक म्हणजे एंडॉसी परत ड्रॉवीकडे जातो आणि तो ड्रॉवी काय करतो? पैसे परत देतो त्याला आणि अशा प्रकारे बँक आपलं कमिशन घेते. अशा प्रकारे आज आपण व्यावसायिक बँका म्हणजे काय आणि त्यांनी कोणकोणत्या सुविधा व्यावसायिकांना दिलेल्या आहेत हे पाहिलं.